नमस्कार मंडळी, नाथ संप्रदाय आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण श्री जानाईमाळी देवी यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मंडळी, ही माहिती अतिशय गुप्त आहे आणि जास्त कोणालाही माहीत नाही. मी स्वतः जाऊन स्थानिक लोकांशी बोलून ही माहिती मिळवली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी तुम्ही सुद्धा आई जानाईमाळी देवीचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जानाईमाळीच्या नावानं चांगलं लिहायला विसरू नका. तर मग मंडळी, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, जानाईमाळी देवी म्हटलं की बऱ्याच लोकांना वाटतं की ही एकच देवी आहे, पण तसं नाही. तर जानाईमाळी देवी ह्या दोन वेगवेगळ्या देवी आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांची मंदिरं देखील आहेत, पण ती वेगवेगळी रूपात आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी जानाई देवीचे मंदिर आहे, एखाद्या ठिकाणी माळी देवीचे मंदिर आहे. पण मंडळी, महाराष्ट्रामधील साताऱ्यातील कोडवली या गावात डोंगरावर महाराष्ट्रातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे जानाई आणि माळी या दोन वेगवेगळ्या देव्या एकाच ठिकाणी वास्तव्यास आहेत. म्हणून या डोंगराला विशेष महत्त्व आहे. डोंगरावर नेहमीच भक्तांची गर्दी या ठिकाणी असते आणि अनेक भक्तांना या ठिकाणी देवीच्या अस्तित्वाची प्रचितीही येत असते. मंडळी, या डोंगरावर जाण्यासाठी कोडवली, खिंडवाडी, देगाव आणि शेंद्रे या गावांमधून देवीच्या डोंगरावर येण्यासाठी मार्ग आहेत. आणि या गावांमधील सर्व लोकांची देखील देवी जानाईमाळीवर पूर्ण श्रद्धा आहे. येथील काही जुन्या लोकांकडून माहिती मिळते की जानाईमाळी देवी ही मूळची कर्नाटक कोकणमधून आली असून तेथील लोक तिला तेलांगी आई असेही म्हणतात. तेथून देवी सर्वप्रथम सातारामधील डिस्कळ या गावी आली. तिथून देगाव आणि नंतर कोडवली या गावात देवीचे वास्तव्य झाले आणि कोडवली या ठिकाणीच देवीचे मुख्य स्थान आहे. तर मंडळी, या गावातील लोकांना यात्रेचा देखील मुख्य मान असतो आणि देवी जानाईमाळीची यात्रा ही गुढीपाडव्या दिवशी रात्री 12 वाजता उंच डोंगरावर भरत असते. आता देवी डोंगरावर येण्यामागेही एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे देवी कोडवली गावात वास्तव्य करत असताना त्यांना डोंगर फिरण्याची इच्छा झाली, म्हणून त्या डोंगर चढू लागल्या. थोड्याच अंतरावर त्यांना एक शेतकरी दिसला. त्यावेळी दोन्ही देव्यांनी लहान मुलींचे रूप धारण केले. त्या दोन्ही देव्या शेतकऱ्याला डोंगर आम्हाला तू फिरव असं हट्ट करू लागल्या आणि त्या शेतकऱ्याने देखील या लहान मुली समजून त्या दोन्ही मुलींना खांद्यावर घेऊन डोंगर दाखवायला चालू केले. आणि नंतर डोंगर माथ्याला गेल्यावर त्याने त्यांना खाली उतरवले. पण त्याची ही भावना पाहून त्या दोन्ही देव्या त्याच्यावर प्रसन्न झाल्या व त्याला त्यांच्या मूळ रूपात दर्शन देऊन त्याला वर मागायला सांगितलं. तेव्हा त्या शेतकऱ्याने पैसा, श्रीमंती न मागता त्या देवींकडे मला तुमची सेवा करायची संधी द्या असं सांगितलं. त्यावर त्या दोन्ही देव्यांनी त्याला तू आजपासून आमचा सेवेकरी असशील आणि आजपासून आमचा कौल घेण्याचाही तुझा मान असेल असा वर दिला. आणि एवढं बोलूनच त्या दोन्ही देव्या त्याच ठिकाणी गुप्त झाल्या. आजपर्यंत देवीचा कौल घेण्याची प्रथा ही या ठिकाणी चालू आहे. पहाटे पहाटे दोन्ही देव्यांच्या मूर्त्यांना कन्हेरीची पाने चिकटवून त्याचा कौल घेतला जातो आणि या देव्यांप्रमाणेच या कौलावर देखील लोकांचा अत्यंत विश्वास आहे. मंडळी, देवीच्या मुख्य मंदिराभोवती अनेक देवी देवतांची ठाणे आहेत. यामध्ये म्हसोबा आणि म्हसोबामध्ये तिथे प्रमुख म्हणून बसलेले आहेत ते म्हणजे आप्पासाहेब, आणि त्यानंतर सवाशीन, माहेरवाशीन आणि बाळातीन अशा अनेक देवतांचे ठाणे या ठिकाणी आहेत. मंडळी, अनेक भक्त तेथील दैत्यांना खुश करण्यासाठी कोंबडे, बकरे मारत असतात व त्यांना त्याची प्रचितीही येत असते. आणि त्याच ठिकाणी थंड पाण्याचे 2 झरे देखील आहेत. आणि स्थानिकांच्या सांगण्यानुसार या झऱ्यांमधील पाणी कधीही आटत नाही. मुक्कामी येणाऱ्या भक्तांची तहान भागवण्यासाठी देवीने स्वतः या झऱ्यांची उत्पत्ती केली आहे असे स्थानिकांकडून सांगितले जाते. तेथील लोकांकडून देवीचा अजून एक चमत्कार सांगितला जातो, तो म्हणजे जुन्या काळात एक सासूरवाशीन बाई नित्यनियमाने देवी जानाईमाळीची पूजा करण्यासाठी, सेवा करण्यासाठी येत असायची. तिची देवीवर अपार श्रद्धा होती आणि नित्यनियमाने ती डोंगरावर येत असायची. पण तिचा नवरा हा खूप संशयी होता. तो त्या बाईवर नेहमी संशय घेत असे.
तो त्या बाईवर नेहमी संशय घ्यायचा. आणि असंच एक दिवस ती सासूरवाशीनबाई देवीची पूजा करण्यासाठी डोंगरावर आली असता पूजा करण्याच्या नादात तिला वेळेचं भान राहिलं नाही आणि घरी जाण्यासाठी तिला खूप उशीर झाला. आधीच तिचा नवरा हा खूप संशय होता, त्यात आता घरी जायला एवढा वेळ झालाय, त्यामुळे आता जर मी घरी गेले तर माझा नवरा मला जीवे मारल्याशिवाय राहणार नाही. या भीतीने ती सासूरवाशीनबाई देवी जानाईमाळीचा धावा करू लागली. त्यावेळी देवीने तिला साक्षात दर्शन दिले आणि आम्ही तुझ्या सोबत तुझ्या घरी येतो, तुला काही होणार नाही असे सांगितले. पण त्याचबरोबर देवीने त्यांना सांगितले की घरी जाईपर्यंत तू मागे वळून बघायचं नाही. अशी ताकद करून सांगितल्याप्रमाणे ती बाई डोंगरावरून खाली उतरू लागली. पण शेवटी ती सासूरवाशीनबाईच डोंगराच्या पायथ्याला आली आणि तिच्या मनात पुन्हा नवऱ्याची भीती आली आणि देव्या नक्की आपल्या मागोमागे येत आहेत की नाही हे पाहण्यासाठी तिने मागे वळून पाहिले. तर देवी खरोखरच तिच्या पाठोपाठ चालत होती, पण तिने मागे वळून पाहिल्याने ज्या ठिकाणी ती उभी होती तिथेच ती गुप्त झाली. त्यानंतर देवीने त्या बाईच्या घरच्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना सर्व सांगितले आणि त्या ठिकाणी त्या सासूरवाशिनीचे मंदिर बांधण्यास सांगितले आणि देवीच्या आदेशानुसार तिच्या सर्व घरच्यांनी तिथे तिचे मंदिर बांधले आहे. मंडळी, आजही ते मंदिर तेथे आहे आणि आजही त्या ठिकाणी त्या सासूरवाशीनबाईच्या परिवारातील लोक तिथे तिची पूजा करतात व येणारे सर्व भाविक आधी या मंदिराचे दर्शन घेऊनच मग डोंगरावर जाऊन आई जानाईमाळीचे दर्शन घेतात. त्याचबरोबर जानाईमाळी देवीच्या डोंगरावर दर्शनाला जाताना एक नियम पाळावा लागतो. तुम्ही सुद्धा जर यात्रा करण्यासाठी देवीच्या डोंगरावर जाणार असाल तर तुम्हाला हा नियम माहीत असणं गरजेचं आहे. मंडळी, जानाईमाळी देवीच्या यात्रेला कोंबडा किंवा बकरी मारली जाते आणि दैत्यांना याचा नैवेद्य दाखवून सर्वजण प्रसाद घेतात. पण यात्रा संपल्यानंतर घरी जाताना तुम्ही सोबत नेलेली भांडी सोडली तर दुसरी कुठलीही वस्तू किंवा दुसरी कुठलीही गोष्ट तुम्ही घरी घेऊन जाऊ शकत नाही. हा या ठिकाणचा नियम आहे. मंडळी, तुम्ही बनवलेलं जेवण जरी शिल्लक राहिलं तरी ते तिथंच वाटलं जातं किंवा डोंगरावरच्या जनावरांसाठी ते जेवण तिथं ठेवलं जातं. पण अन्नाचा एकही कण तुम्ही माघारी घरी नेऊ शकत नाही, तुम्हाला तो नेता येत नाही. मंडळी, एवढंच काही तर यात्रेसाठी आलेली लोक सोबत आणलेलं माचीस सुद्धा तिथे सोडून जातात. आता यामागे काय कारण आहे हे मला देखील माहीत नाही, पण हा नियम जर मोडला तर त्या लोकांना वाईट अनुभव येतात असे बरेच लोक सांगतात. आणि म्हणूनच हे ठिकाण अतिशय रहस्यमयी आणि अतिशय जागरूक मानले जातं. तर मंडळी, तुम्ही पण या जागृत अशा श्री जानाईमाळी देवीच्या डोंगरावर दर्शनासाठी गेलं पाहिजे आणि तिची कृपादृष्टी मिळवली पाहिजे. आणि मंडळी, तुमच्यापैकी जर कुणाला जानाईमाळी देवीविषयी अजून काही माहिती असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या श्रीनाथ संप्रदाय चॅनलला देखील सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकनही प्रेस करा. पण आपल्या चॅनलवर असेच माहितीचे आणि उपायाचे व्हिडिओ टाकत असतोय, ज्यामुळे बेल आयकन प्रेस केल्याने असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. धन्यवाद. अलख निरंजन आदेश.